हे बाय माझे किती गोड दिसतेय ही. छान दिसतोय हा रंग हिच्या अंगावर, अगदी खुलून दिसतोय. हे बाय माझे, माझीच नजर लागायची हिला. वहिनी सतत इरा इरा करत असते ना मी. तुम्हाला आवडत नसेल तर सांगा. तुम्हाला आनंदी तसं काही नाहीये. सीमा तू बोल हा तिच्याशी. मी आले हा. सीमा वहिनी, काकू अशा आत का निघून गेल्या हो? अगं अगं असं अजिबात काही नाहीये. तू अजिबातच असं काही वेगळा विचार करू नकोस. खरं तर ना मी आणि आई ना जरा वेगळा विचारत होतो. कसला विचार? आनंदी आता ना तुला तुझं स्वतःचं बाळ असायला हवं हा विचार करत होतो आम्ही. आई मला सांगत होते की तुझ्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलंय आणि तरीही तू अजून बाळाचा विचार नाही करत आहेस. म्हणजे काय बोलताय तू? म्हणजे यावर मी म्हणजे बघ ना, तुला माझ्या बाळाविषयी इतकं वाटतंय, मग तुला तुझ्या बाळाविषयी किती वाटेल? वहिनी खरं सांगू, मला आता आई व्हावंसं वाटायला लागलंय. मी जेव्हा इराला पहिल्यांदा हातात घेतलं ना, तेव्हा असं वाटलं की खरं तर माझ्या आयुष्यात सगळं काही आहे, पण तरी कसली तरी कमतरता आहे. म्हणजे मला असं काहीतरी हवंय ना जे माझं असेल, स्वतःचं असेल. ते म्हणजे माझं बाळ. तुम्ही त्या दिवशी तुमच्या गरोदरपणाच्या गोष्टी सांगत होते ना, ते सगळं अनुभवायचंय मला. म्हणजे बघा ना, आपलाच अंश असलेला एक जीव आपल्या पोटात वाढत असतो, तेव्हा एका आईला काय वाटत असेल? आपलं बाळ जेव्हा पोटात लाथ मारतं तेव्हा आईला काय वाटत असेल? बाळाच्या जन्माच्या वेळी इतक्या वेदना होतात, त्या क्षणी आईला काय वाटत असेल? जेव्हा बाळ पहिल्यांदा आई असं म्हणून हाक मारत असेल तेव्हा काय वाटत असेल? आपल्या बाळाला आपल्या डोळ्यासमोर मोठा होताना बघायचंय मला. त्याचं बोबडं बोलणं, दुडू दुडू पळणं, हसणं, रडणं, हे सगळं ना असं खूप जवळून बघावं असं वाटतंय मला. आई पण अनुभवायचंय मला. आनंदी, सायकल दे. अगं तू काय करते? बाजूला हो. अरे पण- सायकल दे. नाही बाहेर. सायकल नाही का नाही? बाहेर बाहेर ठेवायची. माझी नवीन सायकल आहे. हा, मग नवीन आहे ती. अगं हे तू अरे नवीन आहे तर लॉक लावूया ना त्याला. अगं पण लॉक अगं, लॉक आजी माझ्या सायकलला लॉक नाहीये. हा लॉक नाही तर लॉक. तुम्ही का मध्ये मध्ये करताय? तुम्ही बसा बरं इथे. आई आई गं. काय झालं, लागलं का? आई म्हणजे काय एवढ्या जोरात ढकलल्यावर लागणार नाही का? शिवाई तुम्ही काम मध्ये मध्ये येतात. चिंगेट अगं. चिंगेट आणि लॉक लावूया मी म्हणते तुम्हाला. ऐक ओके पाना जाऊ, काय चाललंय तुमचं? हा आई बघ ना, आजी मला माझी सायकल खाली घेऊन जायला सांगते. हा. मी नाही घेऊन जाणार आहे माझी सायकल खाली. आनंदी आनंदी ऐक माझं. अगं बाहेर पावसा पाण्याचे दिवस आहेत, सगळ्यात चिखल चिखल झालाय. ही पोरगी ती सायकल बाहेर नेते, घरात आणते, बाहेर सगळे चिखलाचे चाक बघा माझ्या सोप्यावर आली होती म्हणून मग चिडचिड होते माझी. अगं लहान आहे ती ना. चिंगी बाळा, हे बघ बबन मामा आहे ना खाली. बबन मामा असताना तुझ्या सायकलला कोणी हात लावणार नाही. जा खाली लावण्या सायकल. जा बरं बाळा, जा 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 बाळा. आधी बाबाला सांग माझ्या सायकलसाठी लॉक आणायला. आल्यावर सांगूयात आपण आणणार. बाबांना. जा. तोपर्यंत माझी सायकल घरीच ठेवणार मी. नाही तोपर्यंत आई तू अगं काय करते? तिला सांग तिला सांग तिला सांग. तू इकडे इकडे इकडे. बरं मी लगेच फोन करते. हा. हा मी फोन करते, थांबा. अगं तू थांबा. मला पाडशील. मी बस, फोन बस करते बाबांना. तू शांत राहा शांत राहा. मी शांतच आहे ती फोन. आणि मी सांगते. हा काय कुलूप आणायचे, साखळी आणायची. थांबा, भांडू नका. आजच सांग. बस बस दमली आहेस ना, बस. गप्पा बसा. तुमच्यामुळे झालंय सगळं.
हॅलो. हॅलो, कुठे आहात? निघालात का तुम्ही? अरे नाही, एक प्रॉब्लेम झाला इथे. मला यायला थोडासा उशीरच होईल बहुतेक. काय करावं तेच कळत नाहीये मला. काय काय झालं? म्हणजे तुम्ही निघाला नाहीत अजून? अगं ती योजना आहे ना, हा, तिचं काय? तिला काही झालेलं नाहीये. तू बाहेर बघतेस ना किती पाऊस आहे. ट्रेन सगळ्या बंद पडल्यात आणि ही मुलगी राहते खूप लांब तिकडे बदलापूरला. आता ते जाण्यासाठी काही साधन नाहीये तिला. मग आता इथेच थांबली ऑफिसमध्ये. पण तिला एकटं कसं काय सोडणार, म्हणून मी थांबलोय. पण आता मी तरी किती वेळ थांबू मला तेच कळत नाहीये. तुम्ही ऑफिसमध्ये का थांबलात तिच्यासोबत? मग एक काम करा ना, घरीच घेऊन ये ना तिला. ते काय माझी मैत्रीण आहे का तिला घरी घेऊन यायला? अहो पण आता अडचणीत आहे ना ती. घरी घेऊन ये. उलट आपण मदत करायला हवी ना अशा वेळी. आणि काय घरी सगळे जण आहेत, बरं वाटेल तिला. घेऊन या तुम्ही घरी. अरे पण ती किती कम्फर्टेबल असेल नसेल, आपल्या घरी इतकी माणसं आहेत. अहो मग काय झालं? अहो उलट सगळे जण आहेत, सगळ्यांसोबत बरं वाटेल तिला. मी आता बोलले ना तिच्याशी मगाशी. तुम्ही घरी घेऊन या बरं तिला. बरं बरं, आलो आलो आलो. बरं ऐका ना, हो या दोघींनी खूप धुमाकूळ घातलाय सायकलीसाठी. ते येताना ना सायकलीचं कुलूप आणि एक साखळी घेऊन या बरं. आठवणीने आणा, लवकर या. आणि हां बरं ठीक आहे. आई काय चाललंय तुमचं? बघ ना, सायकल बाहेर ठेवते तर ठेवू देत नाही मला. बरं इथे येतात. सोडा सोडा ती सायकल, सोडा. नाही बस 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 बस. ते आनंदीचा म्हणजे माझ्या बायकोचा फोन होता. सर तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही खरंच जा. तुम्ही किती वेळ थांबणार असेच? तूची वाट बघत असतील मॅम, तुम्ही जा. पण तू काय करणार आहेस? मी ट्रेन सुरू होतील आता आणि मी कॅब बुक करते ना, बघते. तुला खरंच कॅब मिळेल आता बदलापूरला जायला? सर मी रोज अपडाऊन करते. माझ्यासाठी खूप लांब नाहीये. फक्त कॅब बुक होईल का हा तेवढाच प्रश्न आहे. मी बघते. मी काय म्हणत होतो, म्हणजे आनंदी असं म्हणत होती की तुला जर चालणार असेल तर तू आजच्या रात्री आमच्या घरी चल, राहा. उद्या तू तुझ्या घरी जा हवं. सर नको उगाच. माझ्यामुळे तुमच्या घरच्यांना का त्रास? मी थांबते इथे. हे बघ योजना, आता जर का मी तुला इथे एकटीला सोडून घरी गेलो तर तुला एकटीला सोडून मी घरी गेलोय म्हटल्यानंतर आनंदी मला घरात घेईल असं वाटत नाही. हो अगं, तू आनंदीला नाही ओळखत. तिला ना सगळ्यांची काळजी असते. आता तिला कळलं ना तुझा काय प्रॉब्लेम झालाय ते. मग आता खरंच जर का मी तुला इथे सोडून घरी गेलो तर ती तुझाच विचार करत राहील की तुला कॅब मिळाली का, बरं जाताना रस्त्यात कुठे पाणी तर लागलं नाही ना, मग घरी तू व्यवस्थित पोहोचलीस का, किती वाजता पोहोचलीस. तू जोपर्यंत घरी पोहोचत नाही ना तोपर्यंत ही स्वतः पण जागी राहील आणि मला सुद्धा जागा ठेवेल. तर तू असं समज की घरून फरमान निघाले, तुला घरी यावंच लागेल. आनंदीने सांगितलंय तसं. ठीक आहे, मी येते. पण सर तुमच्या घरच्यांना नक्की त्रास नाही ना होणार मी येण्याने? नाही, कुणाला काही त्रास होणार नाही. डोंट वरी अट ऑल. प्लीज. माझी नवीन सायकल, माझी नवीन सायकल. चिंगी ये बस, चल ये इकडे. दमलीस ना? नाही, बाबा आल्याशिवाय मी नाही थांबवणार. मी खेळणार. चिंगी उद्या शाळा आहे ना बाळा. चिंगी हे बघ आले बाबा. अरे बाबा बघ, मला किती छान सायकल चालवता येते ना. हा बाळा, छान सायकल चालवता येते, पण ती किती खराब झाली आहे. घरात नाही चालवायची सायकल. हे बघ, आजी पण हेच सांगत होती तुला. आई जेवली का? हो, ती पण जेवली. कुलूप आणलं ना, वाट बघत होती तुमची. हे बघ, बाबांनी कुलूप आणलं. दे सायकल, दे आता. बाबा कुलूप लावतील. आणि मला माहितीये तुम्ही काय करताय. काय काय करतोय? हे बघ चिंगी बाळा,
दमलीस ग तू, जा बरं आता झोपायला, शाळा आहे की नाही उद्या, जा. थांब थांब, हे बघ बाळा, तू सायकल खूप छान चालवते मला माहिती आहे, पण ती खराब आहे की नाही, खाली सगळा चिखल असतो तो घरात येतो की नाही, ती खाली राहू दे ना. आणि बाहेर राहिली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, राहील ती, व्यवस्थित राहील ती. हा बाबा नक्की कोणी माझी सायकल नेणार नाही ना? कोण कसं काय नाही, बबन मामा आहे ना खाली. मग तू अगं ये ना आत. बाय माझे, अहो सांगायचं ना मला ही आली आहे म्हणून. ये 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 आत ये. बस मी पाणी आणते हं. बस. ये 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 बस इकडे ये, मी हिला झोपवून येतो. चल चल झोपा. थँक्यू मॅडम. सरांनी मला सांगितलं तुम्ही बोलवलं. हो, आता पाण्या पावसाचं कुठे गेली असतीस एकटी. आणि मॅडम वगैरे मला काही म्हणू नकोस. सर मॅडम ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, मला सवय नाही आहे. मग थँक्यू वहिनी. हां वहिनी चालेल. आधी तू माझी सायकल बाहेर लावून ये. अरे बाळा, मी सायकल लावतो ना नंतर बाहेर, तू झोप रे. आता झोपायची वेळ आहे. नाही, मला तुम्ही दोघेही हवेत, नंतर मी झोपणार. आनंदी, तुझ्याशिवाय झोपत नाही येते. मी तिला झोपवून येते. हां मग एकत्र जेवायला बसूयात आपण. म्हणजे तुम्ही अजून जेवला नाहीत? जेवणासाठी वाट बघत होतात का? हां मॅडम, मी आल्याशिवाय जेवत नाहीत. तुम्ही काय मॅडम म्हणताय मला? मी आलेच. हां बस तू. चिंगी, तू हट्ट करायला लागलीस आता. ये बस. रोज रोज हट्ट करायला लागलीस ना तू. खरंच तू हट्ट केला आजोबांकडे, आजोबांनी तुला सायकल आणून दिली की नाही? ती ताई आली बघ आपल्याकडे, ती काय म्हणे, ही चिंगी बघा किती हट्ट करते. चांगलं वाटतं का असं? सांग बरं. सॉरी आई, पण माझी नवीन सायकल आहे ना, आणि मी आता नीट चालवायला पण लागली. उद्या मी शाळेत घेऊन जाऊ का माझी सायकल? माझ्या क्लासमधली ती आना आहे ना, ती सगळ्यांना रोज नवीन नवीन गोष्टी आणून दाखवत असते आणि चिडवत असते. मग तिला कळेल की तिच्या एकटीकडेच नवीन गोष्टी नाही, माझ्याकडे पण नवीन गोष्टी आहेत. नाही नाही बाळा, असं कधीच नाही करायचं. दुसऱ्यांना छोटं दाखवून आपण आयुष्यात कधीच मोठं होत नसतो. तिला जे करायचंय ते तिला करू दे, तू नाही करायचंस. शहाणी आहेस ना तू. बरं, मी नाही चिडवणार तिला, पण मग सायकल नेऊ का मी शाळेत? ए नाही 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 बाळा, तू इतकी मोठी नाही झाली आहेस, आणि रस्त्यावर इतक्या मोठमोठ्या गाड्या असतात. नाही, तू तुझ्या स्कूल व्हॅनने शाळेमध्ये जायचं. बरं, आणि दिवसभर सायकल सायकल चाललाय, अभ्यास केला काही नाही? अहो हिने अभ्यास नाही केलाय. हा हिचं ऐकू नका अजिबात. चिंगी, बाबा आजचा दिवस ना, उद्या करेन ना मी अभ्यास. नक्की? मग आता लवकर झोपायचं, आणि जर का बाबाचं ऐकलं ना मग बाबा रागवणार. ओके, गुड नाईट. झोपा. गुड नाईट. चला झोपा. शांत झोपा. ते खूप गोड आहे, पण लाईट का बंद केले सगळे? घाबरणार नाही का ती? घाबरत नाही ती, सवय तिला, एकटीच झोपते ती. तुला भूक लागली असेल ना, चल हे घे, बसा जेवायला. आलेच. हो. आनंदी, बस बस, बी कम्फर्टेबल. हा हे घ्या, बरं, गरमागरम पोळ्या बनवते. हा बसा. तुला किती वेळा सांगितलं इतक्या रात्रीचं गरमागरम पोळ्या नको बनवत जाऊस. तू चल बरं सोबत बस. शेवटची पोळी राहिली. बसा बस. हा आलेच. बसा. आनंदी चल बरं. आलेच. तुमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे ना? हो, पण बघतेस ना तू, हे असं असतं. माझ्यासाठी उशिरापर्यंत थांबायचं जेवायचं, आणि आता मी आलोय तर माझ्यासोबत बसत नाही जेवायला. आता त्यांना माहित नव्हतं ना मी येणार आहे, त्यामुळे पोळ्यांचा अंदाज चुकला असेल. वहिनी, बास झाल्या पोळ्या, आपण आहे त्यात करू मॅनेज. या तुम्ही. ये बस आता. हा केव्हा माझे पाणी राहिला. बस तू. अगं सुरुवात तर कर. झोपलो नाही तुम्ही? झोपच येतोय मला. या कुशीवर त्या कुशीवर, त्या कुशीवर या कुशीवर. आई अगं बाई, तू का ग ती? पोटभर जेवा. हा लाजायचं नाही. कशाला ग? अगं मला झोपायचंच आहे. आता कसली बसते मी. तुम्ही नाही जेवणार आमच्या बरोबर? बाई, एवढ्या रात्रीची नाही जेवत मी. माझं जेवण लवकर होतं. हा खूप उशिरा येतो ग कधी कधी. मग कोण थांबणार याच्यासाठी? कुठे राहतेस तू बाळा? बदलापूर.
राघवच्या ऑफिस मध्ये नवीनच आहेस का? नाही, पूर्वी कधी ह्याच्या तोंडून तुझं नाव नाही ऐकलं मी. नाही नवीनच आहे ती. म्हणजे आता आमच्या ऑफिसमध्ये कामाचा व्याप खूप वाढलाय ना. हेल्पिंग स्टाफ मध्ये आम्ही जरा भरती करून घेतली, तर योजना त्यांपैकीच एक आहे. आणि मला या फर्म मध्ये काम करायची खूप इच्छा होती, स्पेशली राघव सरांमुळे. म्हणजे ते इतके फेमस आहेत आमच्या सर्कलमध्ये. त्यांच्या आर्ग्युमेंट्स आणि केसेस बद्दलच्या गोष्टी सगळे एकमेकांना खूप सांगत असतात. आणि मुख्य म्हणजे इतके ग्रेट असून सुद्धा इतके डाऊन टू अर्थ आहेत. आता बघा ना, म्हणजे कोण असं कोणाला घरी घेऊन येईल एवढ्या रात्री, पण हे घेऊन आले. आहेच मोठ्या मनाचा माझा लेख. सगळ्यांना मदत करतो, आपलं परक असं काहीच बघत नाही तो. सुरू कर ना. हा, जेवण करूया. हो. तुझे बिंदास. तुझ्या घरी कोण कोण असतं? सावकाश. घे घे. अगो गो. हळू वर बघ, वर बघ. ठीक आहेस? हो हो हो. बदलापूरला मी एकटीच राहते. म्हणजे आई बाबा मुंबईत नसतात. बर. लग्न झालंय तुझं? ए, आई. अरे मुलीची जाते, विचारू दे. नाही, माझं लग्न नाही झालं. पण आता मला कामावरच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. एवढ्या मोठ्या फर्म मध्ये नोकरी मिळाली आहे मला, त्यामुळे कामावरच फोकस करते. बरं, चांगलंय चांगलंय. चालू दे बाई, नव्या पिढीचे नवे विचार. मी जाते बरं का, मी झोपते. हा, चालू. तू औषधं घेतली? नाही, सांग याला. घेतली हो, घेतली. नाही का म्हणते? तू का काळजी करतो? आता आनंदी आहे ना औषधाची काळजी घ्यायला. ती घेते माझी काळजी. हा, विचारलं फक्त. नको रे, आता नको काळजी करणं बंद कर. बाळा तू शांतपणे जेव. हा, मी तुझी तरी का काळजी करते? आहे ना आनंदी. हा, चालू दे चालू दे. हे बाळा जेवा. हो हो हो. चल बाय. पोळी? नाही नाही, बस बस बस, खरंच बस. आनंदी, थँक्यू. का? अरे ते योजनेच्या बाबतीत तू मला जे काय सुचवलंस ना, मला स्वतःला सुचत नव्हतं काय करावं ते. पण बरं झालं तू सुचवलंस. म्हटलं कम्फर्टेबल केलंस तू. आता आहे व्यवस्थित आहे, ठीक आहे. अहो, मला ना तिच्याबद्दल जरा असं विचित्र वाटतंय. म्हणजे असं वाटतंय ती आपल्या सगळ्यांपासून ना काहीतरी लपवतीये. तिच्या मनात काहीतरी आहे, असं मनापासून काही बोलत नाहीये, लपवतीये सगळं आपल्यापासून. आनंदी, एक तर ती आताच आमच्या ऑफिसला जॉईन झाली आहे. ज्युनियर आहे ती, हेल्पिंग स्टाफ. आणि ऑब्व्हियस आहे ना, ती तुझ्याशी बोलते म्हणजे आनंदी म्हणून नाही का, तिच्या साहेबाची बायको म्हणून तुझ्याशी बोलते, तर लगेच कसं कम्फर्टेबल होणार ती? तिला थोडा वेळ लागेल ओपन होण्यासाठी, म्हणून तुला असं वाटतंय ते. हो, मला कळतंय. पण हे बघा, म्हणजे मला ना असं तिच्याकडे आता बघून असं वाटत होतं की तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, पण चेहऱ्यावर वेगळंच आहे. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते? तू जलस फील करतेस? मी? हा, बघ ना, तुझा एवढा देखणा नवरा आणि हे कोण कुठली बाई घरी येते आणि सतत तुझ्या नवऱ्याचंच कौतुक करते म्हटल्यानंतर जलस तर वाटणारच ना. हरकत नाही, होतं असं. नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मी जे सांगते त्यावर नीट विचार करा ना तुम्ही. असं वाटेल का बरं मला? काय हसताय? अरे झोपा. बरं, मी काय म्हणतो मग, एवढे नको नको ते विचार मनात येत असतील तर तिला जाऊन सांगू, घरी जा. मी असं म्हणेल का कधी? आता आपण स्वतःहून बोलवलंय तिला, तर तिला सांगायचं की जा घरी. कसं वाटेल ते तिला? ती माझ्याबद्दल काय विचार करेन? जलस फील करते. माझे काय चाललंय तुमचं? गुड नाईट.